मंगेशकर रुग्णालयाचं उदाहरण ताजं आहे. राज्यातली आरोग्य व्यवस्था तितकी सक्षम नाही आहे की लोकांना खासगी रुग्णालयांकडे जावं लागतंय आणि आता पण बजेटरी अलोकेशन किंवा अर्थसंकल्पीय तरतूद पाहिली तर ती साधारण 3,000 कोटीच्या आसपास, मी चुकत नसेल तर तेवढीच आहे. म्हणजे ती 5% पण एकूण बजेटच्या कमी आहे. अशा वेळेला राज्यातली आरोग्य यंत्रणा सक्षम होऊन लोकांना त्या योजनेचा लाभ मिळेल किंवा त्या आरोग्य व्यवस्थेचा लाभ मिळेल अशी परिस्थिती नेमकी केव्हा येणार आहे? नाही, एखाद्या मंगेशकर हॉस्पिटलच्या एखाद्या विषयामुळे राज्यातली आरोग्य प्रातिनिधिक स्वरूपाचं सक्षम नाही असं म्हणणं चुकीचं होईल. मला असं वाटतं की पूर्वीपासूनच महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशामधल्या आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये काम केलं जाते. आपल्या राज्यामध्ये सुद्धा यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रायमरी लेवल पासून ते टर्सरी लेवलपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम होतंय. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्यांबरोबर ज्या पद्धतीचे आजारांची संख्या वाढते, पेशंटची संख्या वाढते, नवीन नवीन डायग्नोज करावा लागतोय, यासाठी अजूनही काम करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी सुद्धा आवश्यक असणारे फंड्स एका बाजूला राज्य शासनाच्या बजेटमध्ये, दुसऱ्या बाजूला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून, तिसऱ्या बाजूला आम्ही ईडीबीचा आता नवीन प्रपोजल करतोय की ज्याच्यामध्ये 8 आपण कॅन्सरची सुद्धा हॉस्पिटल्स 8 झोनमध्ये करतोय. अशा अनेक विषयांच्या निमित्तानं आपण नवीन ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत मेडिकल सेक्टरसाठी ते आपण करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या आरोग्याची जी काय एकूण आवश्यकता आहे आरोग्याच्या सुविधांसाठीची ती अतिशय सक्षम करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय.